होय, मी थंबनेलवर असं लिहिलंय, की आणखीन एक लंडनचा सिनेमा. का? का आणखीन एक लंडनचा सिनेमा आलाय? वारंवार यार ते लंडनचे सिनेमे बघून ना आता वीट आलाय, कंटाळा आलाय. यार ह्यांना काम करताना कंटाळा येत नसेल का रे? जेन्युइनली स्पीकिंग मी फक्त मुक्ता बर्वे कारण मला ती प्रचंड आवडते ॲज अभिनेत्री म्हणून. मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी आणि गिरीश ओक या 3 कलाकारांमुळे ॲक्चुअली गप्प आहे. आणि तरीसुद्धा मी हा सिनेमा बघणार. खूप पॉझिटिव्ह होप्स मनात ठेवून. कारण हे तिघेही जण मला ॲक्टर्स म्हणून प्रचंड आवडतात आणि इथून मागचे त्यांचे ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत. सो त्याचमुळे जरा म्हटलं प्रोड्युसरबद्दल पण बोलावं. नितीन वैद्य हे वन ऑफ द प्रोड्युसर्स आहेत या फिल्मचे आणि यांनी याच्या आधी लिटरली 6 ते 7 महिन्यांआधीच त्यांचा बिन लग्नाची गोष्ट हाही सिनेमा आला होता. तो सुद्धा परत लंडनच्या तिथलाच सिनेमा होता. पण त्या सिनेमाचा जो प्लॉट होता ना, मला कुठेतरी असं वाटलं सिनेमा बघितल्यानंतर, की त्या प्लॉटची ती गरज होती. कारण ते दोघे जण लिव्ह इनमध्ये राहतायत, भारताबाहेर राहतायत आणि घरच्यांना काहीच सांगितलेलं नाहीये वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर तिथे हाउस हेल्प मिळणं फार अवघड असतं, फार महाग असतं. त्याच्यामुळे सगळी कामं स्वतःच करायला लागतात. त्यात ती प्रेग्नंट आहे, मग तिला कोणी मदत मिळत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार रिलेटेबल नक्कीच होत्या. पण आता खरंच प्रत्येक प्लॉटची डिमांड लंडनमध्येच आहे का? हेही विचारणं तितकंच महत्वाचं आहे. कारण जेन्युइनली स्पीकिंग अशा प्रकारचे प्लॉट्स आपण भारतामध्ये पण शूट करून आपल्या सगळ्यांसमोर ते आणू शकतो. पण का लंडनला जायचं असतं यार? गेला यार तो काळ. जेन्युइनली सांगते. आजकाल लोकांना रूटेड आणि रिलेटेबल कंटेंट बघायची सवय आहे. त्याच्याचमुळे सदर्न पार्ट्सच्या ज्या फिल्म्स आहेत, ज्या खूप रिलेटेबल आपल्याला वाटतात. त्याच्यामुळे लिटरली त्या फिल्म्स आता खूप जास्त चांगला बिझनेस करताना आपल्याला दिसतंय. पण तिथे अजून सुद्धा मराठीवाल्यांना असं वाटतंय, की आपण लंडन आणि भारताबाहेर जाऊन सिनेमा जर का शूट केला, तर त्याचं कुठेतरी थोडंफार आकर्षण असेल व्ह्यूअर्समध्ये. नाही आहे आकर्षण. लंडनला जाणं किंवा कुठे जाणं आता काही लई मोठी गोष्ट नाही राहिली आहे कोणासाठी, की ते फक्त फिल्म्समध्येच आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गल्लीतल्या चौथ्या घरातले 3 व्लॉगर्स आहेत, जे लंडनला किंवा इकडे-तिकडे जाऊन व्लॉग वगैरे टाकत असतात आणि सगळं सगळ्यांचं सगळं बघून झालंय. बरं चला आता ट्रेलरबद्दल जर का बोलायचं झालं, तर सगळं प्रचंड आर्टिफिशियल वाटतंय. मी सांगते का. आता सगळ्यात आधी या ठिकाणी तुम्ही बघा गिरीश ओक यांचा जो ओव्हरऑल मेकअप आहे, ती जी दाढी आहे, ती प्रचंड आर्टिफिशियल आणि नकली वाटते. असं वाटतच नाहीये, की ते त्या दाढीला ओन करतात. पुढे हाय, बाबा जे वागलं त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. तो एक चान्स द्यायला हवा. परत इथे-इथेच, की बाबा जो वागला. अरे, म्हणजे ठीक आहे, मला मराठीमध्ये आता जो वोकिझम आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या फिल्ममध्ये पाहायला मिळतोय. मग ते एल-जी-बी-टी-क्यूचे अजेंडे असू शकतात, सो कॉल्ड गे कल्चर असू शकतं किंवा त्याच्यानंतर फेमिनिझम असू शकतो, टॉक्सिक फेमिनिझम ॲक्चुअली नॉट रिअल फेमिनिझम किंवा बापासोबत बसून दारू पिणं असेल, बापाला अरेतुरे करणं असेल. मला ह्या सगळ्या वोक रायटर्सला असं विचारायचं आहे, की ठीक आहे, आता तुमचं म्हणणं काय आहे, की आपण आईला अरेतुरे करतो आणि बाबांना अहो-जाव करतो, बरोबर? का? कारण तुम्हाला असं वाटतं, की आईला आपण रिस्पेक्ट देत नाही म्हणून तिला अरेतुरे करतो आणि बाबांना प्रचंड रिस्पेक्ट देतोय. पण ही बाजू पण असू शकते ना, की आई आपली एक गो टू स्पेस असते, की तिच्यासोबत आपली एक इमोशनल कनेक्ट खूप जास्त असतो. कारण बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये ऑलरेडी इमोशनल इंटेलिजन्स खूप जास्त असतो. ती आपली ताकद असते. ते पुरुषांमध्ये आपल्याला फारसं नाही बघायला मिळत. पण बाबांची ना एक घरामध्ये भीती असते. तो धाक असतो. म्हणजे तो एक असा बॅलन्स आपल्याला करायचा असतो आई-बाबा म्हणून. जर बाबांना आपण आहो-जाव घालतोय म्हणजे ते फक्त रिस्पेक्टच्या पोटीच घालतोय असं गरजेचं नाही. ते भीतीपोटी पण असतं. तर तो बॅलन्स, तो समतोल त्या पेरेंट्सने राखायचा असतो घरामध्ये. पण जर का ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे आपण जाऊया. तुम्हाला असं वाटलं, की आईला अरेतुरे करतोय, बाबाला पण अरेतुरे करूया. ओके. मग असं का नाही वाटलं, की जर आपण बाबांना अवजाव घालतोय, तर आईला पण अवजाव घालूया? कारण रिस्पेक्ट फॅक्टरमुळेच तर तुम्ही हे करताय ना, बाबा जो वागला. तर एक काम करूया, असे काहीतरी सिनेमे लिहा, ज्याच्यामध्ये बाबांना अवजाव करतोय ना, रिस्पेक्ट देतोय. आईला पण रिस्पेक्ट पाहिजे ना भावांनो. आईला पण अवजाव घालूया. इथून पुढे नवीन कल्चर आपण इंट्रोड्यूस करूया. विल दॅट बी पॉसिबल? ऑफ कोर्स नॉट, राइट? कारण काही गोष्टी ह्या इतक्या रुळलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी चुकीच्याच आहेत, जे पूर्वीपासून चालत आलंय. गरजेचं नाहीये. आय अंडरस्टँड टॉक्सिक पेट्रियार्की काय असते. आय अंडरस्टँड की टॉक्सिक मिसॉजिनिस्टिक माणसांचं वागणं काय असतं. आय अंडरस्टँड की सध्या हुंडा ह्या सगळ्या महिलांवरती होणाऱ्या गोष्टी किती वाईट लेव्हलला आहेत आणि त्याबद्दल वेळच्या वेळेला आपण आवाज उचलत आलेलो आहोत. पण ह्याला काय अर्थ आहे, की एखाद्याची रिस्पेक्ट देतो, एखाद्याला नाही देत, तर मग ते दुसऱ्याला रिस्पेक्ट नको देऊन त्याला पण खाली खेचू. दोघांना रिस्पेक्ट द्या. आय होप दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. यू कॅन थँक मी लेटर. एनिवे, मूव्हिंग ऑन टू द ट्रेलर अगेन. कथा, पटकथा आणि संवाद समीर कुलकर्णी आणि आदित्य इंगळे यांनी संयुक्तरित्या लिहिलेलं आहे. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलंय. मला त्यांना थँक यू म्हणायचंय, की ट्रेलरमध्येच अख्खी स्टोरी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अख्खा प्लॉट कळून गेला ट्रेलरमध्येच.
म्हणजे आता काय होईल, की ॲक्चुअलमध्ये 27 फेब्रुवारीला ज्यावेळेला माया हा सिनेमा रिलीज होईल, त्यावेळेला मला माझा मेंदू ॲक्चुअली घेऊन जाण्याची गरजच नाही. बिकॉज नाऊ आय नो द प्लॉट ऑलरेडी. काय होणार आहे, कुठून स्टोरी सुरू होणार आहे, सगळं आपल्याला ऑलरेडी कळलेलं असल्यामुळे मी माझ्या मेंदूला मस्तपैकी शाबूत हळदी-कुंकवासाठी देव्हाऱ्यात ठेवेन आणि मग जाईन सिनेमागृहामध्ये सिनेमा बघायला. इमोशनल डिस्कनेक्ट काय माहिती का, ते मी तुम्हाला सांगते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी किचन एरिया दाखवला, ज्या पद्धतीने बेडरूम दाखवलाय, ज्या पद्धतीने अ, ब मुक्ता तिथे उभी असेल किंवा इतर कुठले ॲक्टर्स तिथे उभे असतील. असं फीलच होत नाहीये, की ते ते घर त्यांचं आहे. असं फीलच होत नाही, की त्या घरातल्या फरशा, त्या घरातल्या खुर्च्या, तो डायनिंग टेबल, ती कपाटं, ते ड्रॉवर्स किंवा ते पडदे हे सगळं ते ओन करतात. किंवा ती त्यांची स्पेस आहे किंवा त्या सेटिंगमध्ये ते लहानाचे मोठे झालेले असतील किंवा गेली कित्येक वर्ष ते तिथे राहत असतील. असं कन्व्हिन्सिंगच वाटत नाही. लिटरली अशी फील येते, की जास्त सामान हलवू नका. रेंटलवर घेतलेलं आहे आपण. संध्याकाळी 7 वाजेनंतर परत त्यांना ते प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात द्यायची. त्यामुळे जास्त काही प्रॉपर्टीला हातबीत लावू नका. डिस्टर्ब करू नका प्रॉपर्टी. एकदम असं नाजूकपणे वगैरे त्या प्रॉपर्टीला युटिलाइज करा. ते लिटरली त्यांच्या ओव्हरऑल ट्रेलरमधनं ते फील होतंय आपल्याला. लिटरली इट डझंट इव्हन फील लाइक दोज ॲक्टर्स बिलॉन्ग टू दॅट प्लेस ऑर दॅट सेटिंग ऑर दॅट हाउस. सगळं असं खूप स्टेज्ड आणि आर्टिफिशियल वाटतंय. बट एनिवे गाईज, जसं मी आधीच म्हटलं, की 27 फेब्रुवारीला माया हा सिनेमा रिलीज होतोय सिनेमागृहामध्ये आणि कारण याची कास्टिंग लई तगडी आहे आणि माझी फेव्हरेट मुक्ता बर्वे त्याच्यामध्ये अभिनेत्री आहे. रोहिणी हट्टंगडी ताई आहेत आणि गिरीश ओक सर आहेत. त्याच्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि तरीसुद्धा कथेमध्ये दम असेल तर हा सिनेमा ॲक्चुअली सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच जिंकेल असं मला वाटतं. ते तर वेळ आल्यावरच कळेल. पण जर खरंच स्टोरीची डिमांड नाही आहे ना, तर हा सिनेमा भारतामध्ये शूट केला असतं तरी काही प्रॉब्लेम नसता झाला. कारण की ऑथेंटिसिटी ना कुठेतरी फील व्हायला पाहिजे. जेव्हाही भारताबाहेर कुठचे सिनेमे हे शूट होतात, त्यावेळी ती ऑथेंटिसिटी नसते. तो कनेक्ट नसतो ऑडियन्सचा त्यांच्यासोबत. आणि आत्ता ना लोकं रिलेटेबल कंटेंट शोधतायत. कारण आता वेव्ह वेगळी आहे. सिनेमाचं चित्र अख्खं बदललंय. एनिवे गाईज, हा होता माझा रिव्ह्यू या माया या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि लंडनमध्ये जाऊन सिनेमा शूट करण्यामागचं नक्की काय सूत्र आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमची ओपिनियन्स मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.